गाइस गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गुड म्हणजे आफ्टरनून. गुड मॉर्निंग आहे ती. आफ्टरनून झाली ती. होय, अक्षता एवढं वेळ होत्या आवरायला गुड आफ्टरनून गुड नाईटच म्हणायला पाहिजे. गुड नाईट. आता कसा तर आम्ही आता चाललोय आज एका ठिकाणी मंदिरात चाललेलो आहे. मंदिरात तिथून 1 तासभर आहे. आता आम्ही गेल्यावर तुम्हाला तिकडचं म्हणजे? दृश्य दाखवतो. UK मध्ये असं काय एक्झिस्ट करू शकतं असं आम्हाला विश्वास बसणार नाही. मला बसणार तर पिडायचं आपण. हां ठीक आहे, ओके ठीक आहे, बस तेवढंच आज तुझं तेवढंच काम आहे, बस जास्त बोलायचं नाही. हां तर आम्ही चाललोय तिथे गेल्यावर आता आम्ही तुम्हाला दाखवतो. आतले मधले व्हिडिओजची शूट करेल. तू करणार आहेस आज? बस एवढाच आजचा ब्लॉग एवढाच आहे. बस बाय. मी स्टॅनमोर स्टेशनला उतरलो. जुबली लाईन स्टॅनमोर स्टेशनवरनं वी डिडंट नो वन थिंग की इथे ना शटल सर्व्हिस आहे फ्रॉम टेम्पल टू स्टेशन. पण त्याला येस प्री बुकिंग आहे. £1 पर पर्सन आहे. सो खूप स्वस्त पडतं. सो आय वुड रेकमेंड की डू दॅट इन्स्टेड. म्हणजे आता आम्ही कॅब बुक केलेली, सो वी हॅड टू पे £10-12. सो इट्स बेटर की तुम्ही प्री बुक करा शटल सर्व्हिस. लुक ॲट दिस मूर्ती, किती सुंदर काम केलं आहे. हे असं दिस इज हाऊ. म्हणजे मला खरंच बिलीव्ह होत नाही की हे सगळं इकडे लंडनमध्ये आहे, UK मध्ये आहे. असं वाटतंय मला मी इंडियामध्ये आहे. इतकं छान आहे सगळं. आतमध्ये कीर्तन चाललंय, हरे कृष्णा हरे रामा. म्हणजे मला इथे ना लास्ट 2 इयर्सपासून यायचं होतं. सो गेल्या वर्षी कुणाल म्हटलं जेव्हा आई बाबा येतील ना तेव्हाच येईल, आणि फायनली आम्ही आलो. सो हॅपी. and the cause of all causes. So when there is success, the ready to be taken to court. त्या They lost कीर्तन everything करतायत. they had in a matter of भगवद्गीतेचा days. हा श्लोक चालू आहे. That is the nature of the world. So with everything that happened, they just turned to Krishna. That is control of the mind. आम्ही दर्शन घेतलं, कीर्तन पण चालू होतं आणि दर्शन पण मिळालं. सो खूपच छान वाटलं. आम्ही पहिले खाणार आणि मग फिरणार, कारण आमचा विठोबा झालेला आहे. आता आम्ही पोटोबा करणार. येस, इथे अजून एक छान गोष्ट आहे की इथे ना गौशाला आहे. दाखवते. हां, मॅप दाखवते. सो इथे गौशाला पण आहे. सो सगळंच पॅकेज आहे ना. कसं वाटलं आहे तुला दर्शन? असं पीसफुल ना एकदम. जे मूर्ती बघितलं का डोळ्यात पाणी. हां, डायरेक्ट असं खालीच बसलेली तरी इतकं छान वाटलं ना. मस्त फुल सरेंडर टू गॉड. कृष्ण आणि श्रीराम हां, त्यांचं पण राम लक्ष्मण सीता त्यांचं पण आहे मूर्त्या. छान, खूपच छान आहे, एकदम मस्त. बाबा या. कसं वाटलं तुम्हाला लंडनमध्ये? कसं? खूप छान नाही अजून बोला. आपण भारतात असं वाटतं. तुला कसं वाटलं? छान, मस्त मस्त, खूप आवडलं. म्हणजे काय आवडलं तुला? असं बघायला मिळत नाही. स्वच्छता आहे. स्वच्छता म्हणजे तिकडे टॉपिक नाही असं. मूर्ती वगैरे छान आहे, खूप भारी. म्हणजे आतापर्यंतची बेस्ट बघितलं असेल तर हे आहे. कुणाला मूर्ती खूप आवडली? चमकी असं येऊन झाडाखाली कुठे बसायचं असेल तर इट्स गुड. येस. तुम्ही जर खूप डिप्रेस असाल तर ओ येस, अग्रीड. मला आईचा पॉईंट. काय बोलली साई? म्हणजे आपण इकडे बाहेर आलोय किंवा आपल्याला जर डिप्रेशन आलं असेल तर नक्की तुम्ही इथे येऊन बसा. खरंच बाहेर याल त्यातून. हां ना, सगळ्यांना रेकमेंडेड आहे. जे कोणी UK मध्ये राहत आहेत, युरोपमध्ये पण राहत आहेत, त्यांनी ना लंडनच्या ट्रिपमध्ये एकदा हे एक इन्क्लूड करा प्लीज, भक्ती वेदांता मॅनॉर. सो हे ह्यांचं प्रसादम म्हणून एक सेक्शन आहे. थँक्यू. लोक असं छान खाली बसून जेवत आहेत. दिस इज द प्रसादम. कराय चालू. पुरी, थोडा हलवा, राजमा आणि राईस. कुणाले ना असाच फोन घेऊन निघून गेला, विसरून गेला की त्याने फोन ठेवलाय.
कमाल दिसला, पण आम्ही सांगितलं नाही तो आमच्याकडे. किती केअरलेस बघा. हा सांगतो की किती मी केअरफुल आहे. अभी इसकी इतनी गंदी फटी, इतनी फटी. तुझा फोन आहे आमच्याकडे. हा गेला डायरेक्ट तिची कंप्लेंट करायला. आई बाबा असे की जाऊ नको जाऊ ते नको जाऊ. कुणालसोबत प्रँक केलाय तर कुणालने माझ्यासोबत प्रँक केलाय. त्याने माझी चपला शूज लपून ठेवलेले आहेत आणि मला ते नाहीच आवडत होते. माझा व्हिडिओ काढतोय तो, बाहेरून माझा व्हिडिओ काढतोय. आता मी अक्षदाने माझा मोबाईल प्रँक केला, मग मी आता शूज प्रँक, आता ती शूज शोधत आहे. बसच शोधत. बघितलं इकडे तिकडे, आता अर्धा तास इथेच घालणार. अरे कुणाशी पंगा घ्यायचा ते तरी कळायला पाहिजे. अरे कुणाशी वाद घालायचा, कुणाशी पंगा घ्यायचा, माझ्यावर प्रँक करतात. प्रँक विथ प्रँकस्टर. मस्त शोधलेले, टाइम गेलेला आहे. बदलापूर. कशाला जायला लागतंय ट्युलिप फार्म आणि लॅव्हेंडर फार्म मध्ये. हे तुम्हाला वाटेल असं की ते फक्त इंडियन्स आहेत आणि आपलीच लोक आहेत, पण ना मी तुम्हाला काहीतरी दाखवते. हे बघा किती लोक, म्हणजे किती लोकांना आपलं जे कल्चर आहे हे लोक, इथली लोक पण किती छान अडॅप्ट करत आहेत. हे खूप सुंदर आहे जे काय आहे, छान वाटतं. इट्स अ नाईस फिलिंग. दो फोटोशूट फोटो करताना एवढं रॉयल फोटोग्राफर बसून फोटो काढतोय बघा. आता आमच्यासोबत एक पोपट झाला. आम्ही ना एक हे बघितला, स्कर्ट बघितला. दाखव काय, दाखवते एक सेकंड. हां, तर तो एवढा सुंदर होता, त्याच्यावर किंमतच लिहिली नव्हती. पण आम्ही म्हटलं असेल 20-30 पाऊंडपर्यंत असेल तर घेऊ आपण. मग मी विचारलं त्यांना, तर ते म्हटले 80 पाऊंडला, ऑलमोस्ट 10,000 रुपयाला. सो तो स्कर्ट आहे ना ऑलमोस्ट 10,000 रुपयाचा होता. लगेच ठेवून दिला. आम्ही तर रेडी पण होतो लगेच घालायला. आम्ही आता गौशालेत आहोत आणि हे ना त्यांनी शेणाने सारवून केलंय. हे शेणापासून केलंय असं ते. कृष्ण गाई, या ह्यांच्या गाई. मला असं वाटतं गावी आली आहे माझ्या. असं इथे लोक त्यांना काय काय देत आहे. ह्या गाईला बेबी झाले आणि ते खूपच क्यूट आहे. हे मी तुम्हाला वाटेल की असंच एक पार्क आहे, पण ना हे आहे एक मेडिटेशनचं असं ग्राउंड. सो तिथे एक स्टेपवर तुम्हाला म्हणायचं आहे हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे हरे, हरे रामा 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 हरे हरे, असं एक स्टेप कंप्लीट करायचं. किती ब्युटिफुल आहे. व्हेरी नाईस कॉन्सेप्ट. मी पहिल्यांदा बघितली आहे, बट अनफॉर्च्युनेटली आमची कॅब येते, सो आम्हाला हे करता नाही येणार आणि आम्हाला लोकांना डिस्टर्ब नाही करायचं ते चालले तिकडे. तर सो आम्ही फायनली जाऊन आलेलो आहोत. आत्ताच आम्ही घरी आलो, फ्रेश झाले आणि आय थॉट की लेट्स एंड दिस व्लॉग. म्हणजे मला वर्ड्स नाही आहेत एक्सप्रेस करायला किती ब्युटिफुल होतं ते सगळं. आणि म्हणजे असं मला खरंच वाटत होतं की मी इंडियामध्ये, इतकं छान होतं. अँड जे कोण लंडनमध्ये आहेत, जे कोण युरोपमध्ये पण आहेत, आय स्ट्रॉंगली रेकमेंड त्यांनी प्लीज तिथे जाऊन व्हिजिट करा. तुम्हाला खूप छान वाटेल, खूप मस्त वाटेल. म्हणजे खूपच वेगळी वाईब होती. खूप छान आहे, कन्व्हिनियंट आहे. असं काही खूप इनकन्व्हिनियन्स काही नाही आहे. तिथे पोचल्यावर तर आपण सगळं विसरून जातं. मला तर वाटत होतं की तिथेच थांबू, इतकं छान वाटत होतं.
आणि खूप प्लेझंट होतं, खूप मस्त होतं. या सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ, टुडेज ब्लॉग. आपण पुढच्या ब्लॉगमध्ये डेफिनेटली भेटूच. तोपर्यंत बाय बाय.